नमस्ते मित्रांनो, माझं नाव किरण सूर्यवंशी। आजचा ब्लॉग काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न चालू आहे माझा। तर मी आता आहे बोरिवली स्टेशनला। तर बोरिवली स्टेशनवरून मी जाणार चर्चगेटवरून जाणार, बस पकडणार आपलं गेट ऑफ इंडियासाठी। तर तिथून मी काहीतरी वेगळा व्हिडिओ काढण्याचा, वेगळा ब्लॉग्स करण्याचा आज प्रयत्न करत आहे माझ्या मित्रांसाठी। जे माझे मित्र काही मुंबई फिरण्यासाठी येतात किंवा अलिबाग गेट ऑफ इंडिया फिरण्यासाठी येतात, जर त्यांना बोटमध्ये अलिबागला जायचं असणार तर कसं जावं लागणार अलिबागसाठी, आणि बोट अलिबागसाठी कुठून भेटतं, त्याचं तिकीट किती आहे, ते सगळं तुम्हाला या ब्लॉग्समध्ये, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व सविस्तरपणे सांगणार आहेत। तर जास्तीत मित्रांनो, जास्तीत माझ्या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमचं एक लाईक माझ्या व्हिडिओसाठी हे खूप मोठं प्रोत्साहन देत असतं की मी पुढचे व्हिडिओ अजून यापेक्षाही अजून चांगले व्हिडिओ बनवू। तर मित्रांनो, चर्चगेट स्टेशनवरती आलो आहे मी आता जाऊया गेट ऑफ इंडियाकडे। थोडं सकाळी लवकर निघाल्यामुळे मी घरी काही नाश्ता वगैरे काही केला नव्हता, तर मला तर भूक लागली। मी आता चर्चगेटला पोचलो आहे स्टेशनला। तर आता मी जाणार आहे गेट ऑफ इंडियाला। तर माझ्या मागे स्टेशनच्या बाजूला वडा शॉपचं दुकान आहे। मला तर खूप भूक लागली, एक पहिलं काहीतरी नाश्ता करून घेऊया आणि मग पुढे जाऊया। मिलेगा समोसा पाव है, भजिया पाव है, चटनी मार लागेल, सुका चटनी खाली सूखा नूडल्स फ्राई देना। चांगले मलाई तर मित्रांनो, आपण आलो आहोत आता गेट ऑफ इंडियाला। हे जे समोर आहे ते ताज हॉटेल आहे, मुंबईचं सर्वात मोठं ताज हॉटेल आहे। गेट ऑफ इंडियाजवळ तुम्हाला खूप मोठी खाऊगल्ली दिसणार, तिथं तुम्हाला खूप काही खाण्यासाठी भेटणार, आईस्क्रीम, ज्यूस, फ्रूट, समोसा, बरंच काही तुम्हाला खाण्यासाठी भेटणार। तर मित्रांनो, मुंबई फिरण्यासाठी मुंबईतलेच नव्हे तर मुंबईच्या बाहेरून, बाहेरच्या देशातून बरेच लोक, लाखोच्या करोडच्या संख्येने मुंबई फिरण्यासाठी दर दिवसाला इथे लोक येत असतात। इथे जे टुरिस्ट लोक फिरायला येतात, हे इथे जास्त करून फॉरेनर पण जास्त येतात, आपले इंडियन्स पण येतात, बाहेरगावून पण येतात। जे लोक फिरण्यासाठी येतात ते टेन्शनमुक्त होऊन जातात का, कारण की बघण्यासारखं इथे खूप काही आहे। गेट ऑफ इंडिया आहे, बाजूला ताज आहे, तुम्ही अलिबागला जाऊ शकता, तुम्ही बोटमध्ये इथे रायडिंग करू शकता, खूप असे स्पॉट आहे गेट ऑफ। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती फक्त स्माईल असते,
आणि दुःख कोणाच्या चेहऱ्यावर नसतं का, कारण की इथे माणूस आपलं टेन्शन घालवण्यासाठी, आपलं टेन्शनचं निवारण करण्यासाठी, फिरण्यासाठी, आपल्या जीवाची मुंबई करण्यासाठी तो इथे येत असतो. तर त्याच्या प्रत्येक चेहऱ्यावरती लहान मुलं असो, कोणी असो, आपल्या फॅमिलीला फिरवण्यासाठी तो इथे येत असतो. मित्रांनो, आपल्यासोबत सर्वच जण आहे ते बंगालवरून आले. ते पहिल्यांदा इथे आले मुंबईमध्ये आणि ते गेट ऑफ इंडियाला आले. त्यांच्या तोंडून ऐकूया ते त्यांना कसं वाटलं इथे. आप बोलिए सर, आपको कैसा लग रहा है यहाँ पे आके? यहाँ आने में बहुत बढ़िया लगा, घूमने के लिए बहुत बढ़िया जगह है ये। और भी मैं चाहूँगा। कहाँ घूमे आप? हाँ, आप कहाँ घूमे? हम तो घूमे ताज होटल और पिंडा घूमे, पूरा नदी घूमा, एकदम बहुत बढ़िया लगा, बहुत बढ़िया. एकदम फर्स्ट। आप सेकंड टाइम आए क्या यहाँ पे? नहीं फर्स्ट टाइम आया। फर्स्ट टाइम आए. फर्स्ट टाइम में बहुत ज़्यादा हमको अच्छा लगा। और भी चाहूँगा, और भी कहीं कहीं जगह घूमूंगा। कहाँ घूमे अभी तक आप? अभी हम घूमे हैं बांद्रा घूमे हैं, बांद्रा से भी ज़्यादा यहाँ अच्छा लगा हमको, बांद्रा से बहुत ज़्यादा अच्छा लगा हमको। गेट ऑफ इंडिया. हाँ, हम तो यूट्यूब में मोबाइल में देख रहा था, अभी मैं सच में देख रहा हूँ। हाँ, बहुत बढ़िया लगा। तो आप मोबाइल में देख रहे थे, अभी आप सामने असलियत में देख रहे, तो आपको इसमें बहुत फ़र्क लगा, बहुत खुशी होगी आपको? बहुत फर्क। हाँ. मोबाइल में देखने में बहुत एकदम सरासर देखने में बहुत बढ़िया लगा हमको। मामाच्या मोबाईल मध्ये चांगली खूप. Hi. Hello. How are you? है फोटो 30 रुपए का 30 रुपए। मोबाइल में। खाली मोबाइल में 30 का. चलो मेरा भी निकालो काका. फायनली मित्रांनो, मी अलिबागचं तिकीट घेतलेलं आहे. मी बोटमध्ये बसलेलो आहे. काही लोक बोटमध्ये बसत आहे. 5 ते 10 मिनटाचा अवकाश आहे बोट सुटायला. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत अलिबागला फिरण्यासाठी, अलिबागला एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकता. जर तुम्ही नॉन AC बोटमध्ये तुम्ही गेलात तर 170 रुपये त्याची किंमत आहे एका माणसाची. आणि जर तुम्ही ACच्या बोटमध्ये गेला तर त्याची किंमत 280 रुपये ही किंमत आहे एक साईडची. तर फायनली मित्रांनो, मी अलिबागच्या बोटमध्ये बसलेलो आहे आणि खूप मजा येते. माझ्या आयुष्यामध्ये हा पहिला आनंदाचा दिवस असणार की मी याआधी पण खूप वेळा बोटमध्ये बसलेले, पण गेट ऑफ इंडिया ते अलिबाग
हा जो प्रवास आहे ते खूप अप्रतिम आणि मला ॲक्च्युली गेट ऑफ इंडियापासून 2 बोट निघतात, एक AC वाली आणि एक नॉन AC वाली. तर फायनली मित्रांनो अलिबागला येऊन पोचलो आहे. ॲक्च्युली नाव मांडवा आहे लास्ट स्टॉपचं. मांडवाच्या आयलंडवरती उतरल्यानंतर तुम्हाला इथून बसने प्रवास करावा लागतो अलिबागसाठी आणि तिथून मग तुम्हाला अलिबागला तुम्ही जाऊन रिसॉर्ट किंवा तुमच्या पद्धतीने तुमच्या बजेटनुसार तुम्ही हॉटेल बुक करू शकता आणि अलिबागच्या रिसॉर्टमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता फुल फॅमिलीसोबत. तर आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. गेट ऑफ इंडिया ते अलिबागपर्यंत मी फुल एन्जॉय करत बोटमध्ये एन्जॉय करत आणि अलिबागला पण आत्ता जाऊन एन्जॉय करणारे, हॉटेलमध्ये 2-3 दिवस रिसॉर्टमध्ये राहणारे आणि फुल टू एन्जॉय करणारे. तर मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल गेट ऑफ इंडिया ते अलिबाग तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. अभी पण